सुखदुःख दोन्ही आम्हासी सारखी प्रतिती पारखी म्हणाली. अंतर्बाह्य एक ब्रह्मची कोंदले दुजेपण गेले निकटोने. त्वचा टाकून या सर्प गेला बिळी मग तो सांभाळी कोण सांगा. ओघ सांडून या गंगा सिंधू ठाये निस्तराली धाये खळाळांची. नामा म्हणे जैसे रात्री का पाहिले धारणात झाले तैसे आम्हा. अंतर्बाह्य एक ब्रह्मची कोंदले दुजेपण गेले निकटूने. संत नामदेवराय सांगतात, आम्ही अंतर्बाह्य ब्रह्मरूप झाल्यामुळं सुख आणि दुःख या दोन्ही बाजू आम्हाला सारख्याच आहेत. ज्याप्रमाणे आमच्या शरीराचा भाव, ज्याप्रमाणे सर्प आपली त्वचा म्हणजे कात टाकून बिळामध्ये जातो, त्या कातेशी त्याला काही संबंध राहत नाही. म्हणून आम्हाला सुख आणि दुःखाशी काही संबंध नाही. आणि अशा प्रकारचं पुन्हा दृष्टांत देतात की एकदा गंगा ओघळ रूपाने समुद्राला जाऊन मिळते. सुरुवातीचा जो ओघळ आहे त्याच्याशी या नदीचा काही संबंध नाहीत, कारण ती सिंधुरूप झाल्यानंतर मागील गोष्टीशी तिला काही संबंध राहत नाही. त्याप्रमाणे आमचे दुजेपण निपटून गेलेले आहे. म्हणजे भगवंत आणि आम्ही एक झालेलो आहोत. रात्री स्वप्न पाहिल्यानंतर आम्हाला जाणीव झाली सकाळी की ते स्वप्न खोटं होतं. त्याप्रमाणे हे जग सर्व आम्ही विसरून गेलो आहे आणि सुखदुःखसुद्धा आम्हाला काही बाधा करत नाही. हा अर्थ सरळ या अभंगाचा होऊ शकेल असं नाही, याहीपेक्षा वेगळा होईल. आपण शून्य मशागत तंत्रज्ञानानं शेती करत आहोत. त्याला खूप विरोध केलेला होता घरच्यांनीसुद्धा आणि बाहेरच्या माणसांनीसुद्धा त्याला खूप नावं ठेवलेली आहेत. परंतु जेव्हा त्यांना साक्षात्कार होईल की ही शेती परवडणारी आहे, तर ते सर्वजण आपल्याला सहकार्य करतील. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय शिवराय.